या आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देवबाप्पा, आजची सर्व भक्ती आराधना प्रार्थना गीत गायन संदेश देवबाप्पा तू आशीर्वादाचं कर. आणि देवबाप्पा तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून घे. आणि प्रभूजी काय चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. सर्वसमर्थ देवबाप्पा, कोरोना व्हायरस कोविड-19 या व्याधीपासून, सर्व प्रकारचे विषाणूपासून, जीवाणूपासून, रोगजंतूपासून, जीवजंतूपासून, कीटक किडे कृमी यापासून देवबाप्पा तू आमच्या शहराचं, आमच्या महाराष्ट्र राज्याचं, आमच्या भारत देशाचं संरक्षण कर. जे कोणी आजारी आहेत देवबाप्पा त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होऊ दे आणि त्यांना तू बरं कर. ऑक्सिजन सिलेंडर्स वगैरे, इंजेक्शन, औषध, लस हे सर्व काही देवबाप्पा तू उपलब्ध कर, अशी आम्ही तुझ्या नम्रतेची व कळकळीची विनंती प्रार्थना करतो. मेडिकल स्टाफ, पोलीस, सर्व सेवक, कर्मचारी जे कोणी या महामारीमध्ये सेवा करत आहेत देवबाप्पा त्यांच्यावर तुझी विशेष कृपादृष्टी असू दे. त्यांना तू सांभाळ आणि देवबाप्पा या महामारीपासून तू आम्हाला वाचव. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण एक गीत गाऊन देवाची स्तुती करूया. गीत क्रमांक आहे 102. गीत क्रमांक आहे 102. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा वर्णयाला सुचवावा तुझा कृपा महिमा. दूत जैसे वानिताती तुझी कीर्ती गौरवी. मला तैशी देव प्रीती वंदायाला शिकवी. मज भ्रष्टा पाहुनिया प्रभू ख्रिस्ते शोधिले तारणाला योजुनिया रुधिराला ओतिले. देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी ठवरी. तव मोठ्या करुणेने पोचवी मालावरी. नित्य मार्गी चालायाला तव साह्य वरितो. मम अंत करणाला प्रेमे ओढी प्रार्थितो. पथ सोडू न देताना मन माझे स्थिरावी. मला शिका मारुनिया प्रभू तुझा ठरवी. प्रभू तुम्हा असो. संत योहानाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 20व्या अध्यायात शुभवर्तमान दिले आहे. त्याच्या 24व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो.
ईश्वराला गौरव असो. येशूचे थोमाला दर्शन. येशू आला तेव्हा 12 जणातील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे व्रण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्यांचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तो आपले बोट इकडे कर, माझे हात पहा, आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणारा अस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची सेवा करत असताना देव बाप्पा, तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून घे. तुझं वचन तो आम्हाला समजावून सांग. आमचा अंतकण उघड आणि देव बाप्पा, तुझं आणि केवळ तुझ्याच नावाचं गौरव असू दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताणणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाची स्तुती असो. आज आपण योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 24व्या वचनापासून पुढे आपण वाचलेलं आहे. यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्त जेव्हा पहिल्यांदा शिष्यांना बंद खोलीमध्ये भेटला तेव्हा थोमा तिथे नव्हता. आणि शिष्यांनी जेव्हा थोमाला सांगितलं की आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताला पाहिलं, तेव्हा तो विश्वास ठेवायलाच तयार नाही म्हणतो तो. मी त्याच्या खिळे मारलेले जे हात आहेत, त्या हातातल्या खुणा चाचपल्याशिवाय, त्याच्या कुशीत जो भाला भुसकलेला आहे ते चाचपल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही, असं थोमा त्या शिष्यांना बोलतो. आणि मग असं होतं की हे सर्व पुनरुत्थानाच्या रविवारी झालेलं आहे. आणि त्याच्या पुढच्या रविवारी पुन्हा दारं बंद होती, शिष्य आत होते आणि शिष्यांबरोबर थोमा पण होता. आणि तेव्हा प्रभू श्री ख्रिस्त पुन्हा त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि मग तेव्हा म्हणाला की तुम्हा शांती असो. आणि मग तो थोमाला काय म्हणतो की ये थोमा, माझे हात चाचपून पहा, माझी कुस तू चाचपून पहा. आणि मग थोमाला फार पश्चाताप होतो, त्यांनी अविश्वास दाखवला होता. आणि मग थोमा म्हणतो, माझा प्रभू माझा देव, माय लॉर्ड माय गॉड. आणि त्या दिवसापासून थोमा म्हणजे थॉमस हा प्रभू श्री ख्रिस्ताचा शिष्य त्याच्या सेवेला लागला. त्याने मरेपर्यंत त्याची सेवा केली, त्याची सुवार्ता सांगितली, प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाचं गौरव केलं आणि पवित्र आत्म्याने या सर्व सेवेमध्ये थोमाला सहाय्य आणि मदत पुरवली. तर जेव्हा थोमा अविश्वासूपणे बोलला तेव्हा येशू ख्रिस्त तिथे नव्हता. थोमा बोलला शिष्यांना की मी चाचपल्याशिवाय त्या विश्वास ठेवणारच नाही. तेव्हा येशू ख्रिस्त तिथे ते ऐकायला नव्हता. तरीही पुन्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या बंद खोलीमध्ये येतो, थोमा तिथे असतो, तेव्हा तो थोमाला डायरेक्ट बोलतो की ये मला चाचपून पहा. म्हणजे आपण जे काही बोलतो, देवावर अविश्वास जर दाखवतो तर त्याची नोंद प्रभू येशू ख्रिस्त ठेवतो. आणि म्हणून आपलं बोलणं, चालणं, वागणं हे प्रभू येशू ख्रिस्ताला संतोषविणारं असावं. आपलं मन शुद्ध असावं, आपलं बोलणं चांगलं असावं. आपण एकमेकाशी बोलताना रिस्पेक्टनी बोलावं, कारण
प्रत्येक संभाषणाचा ऐकणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, हे आपण लक्षात ठेवूया. थोमा चाचपून पाहतो आणि म्हणतो, माझा प्रभू माझा देव. तो विश्वास त्याचा इतका दृढ होतो की तो मरेपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा, सुवार्ता, गौरव करण्याचं काम हाती घेतो. आपल्याला माहिती आहे, इसवी सन 52 AD 52 मध्ये एका मसाल्याच्या पदार्थाच्या जहाजामध्ये बसून थोमा हा इस्रायलमधून, थोमा म्हणजे थॉमस, इस्रायलमधून भारतामध्ये आला. भारतामध्ये तो केरळमध्ये पहिल्यांदा आला आणि केरळमध्ये मुजरी या ठिकाणी तो काही दिवस राहिला. त्याने तिथल्या लोकांशी ओळख पाळख केली, थोडीशी तिथली भाषा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा, पवित्र आत्मा असल्यामुळे, देवाचं सामर्थ्य असल्यामुळे तो जिथे जिथे जात असे तिथे तिथे परमेश्वर त्याच्याबरोबर असल्यामुळे मोठे चमत्कार होत असत. म्हणजे रोगी बरे होत असत, भूतग्रस्त बरे होत असत, कुष्ठरोगी बरे होत असत, पक्षघाती बरे होत असत, आंधळे बरे होत असत आणि जे जे बरे होत असत ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरे झाल्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत असत. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत असत, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होत असत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा ते घेत असत. असं पुष्कळ लोक केरळमध्ये गावाच्या गावं, आपल्याला माहिती आहे की ख्रिस्ती झालेली आहे आणि त्यांनी, त्यांच्या पूर्वजांनी जे नाव घेतलेलं आहे, ठेवलेलं आहे की थॉमस, असंच पुष्कळ जणांचं आडनाव, थॉमस वर्गीस, थॉमस वगैरे, अशीच त्या पुष्कळ जणांची केरळमधल्या लोकांची नावं आणि आडनाव आपल्याला पाहायला मिळतं. केरळमध्ये फार मोठ्या प्रमाणावर देवाच्या सेवेचं काम थोमाने केलं आणि पुष्कळ लोक बरे झाल्यामुळे, पुष्कळ चमत्कार झाल्यामुळे पुष्कळ लोकांनी जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी स्वतःचं तारण, मोक्षप्राप्ती साधून घेतली. आता पण जर तुम्ही केरळला गेलात तर केरळच्या कुठली कार असू दे किंवा ST असू दे किंवा ट्रक असू दे किंवा टॅक्सी असू दे किंवा रिक्षा असू दे, त्याच्या मागे लिहिलेलं असतं गॉड्स ओन कंट्री. गॉड्स ओन कंट्री, देवाचा स्वतःचा देश म्हणजे केरळ. इथे ठाण्यामध्ये आमच्या शेजारी थॉमस राहतात, माझे चांगले मित्र आहेत ते, आणि त्यांच्याकडून मी थोडंसं मार्गदर्शन घेतलं की केरळला जायचं तर कसं जायचं किंवा काय, ते कुठे काय बघायचं. थोमाचं चर्च मला पाहायचं आहे, त्यांनी बांधलेलं चर्च. आणि मग त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही केरळला गेलो. मी, आमची मिसेस, आमची मोठी मुलगी मर्सी आणि आमच्याबरोबर आमची मावशी होती, प्रमोदिनी कांबळे, या बारामतीच्या आहेत आणि तिला आम्ही पमा मावशी म्हणतो. तर अशा आम्ही चौघेजणं केरळला गेलो. एर्नाक्युलम या ठिकाणी उतरलो. टुरिझममधून गेलो तर आपल्याला फक्त फिरायला मिळतं, परंतु थोमाचे चर्चेस जर पाहायचे असतील तर आपण स्वतः गेलं पाहिजे. म्हणून आम्ही स्वतः गेलो, एर्नाक्युलमला उतरलो. थोडंसं टुरिझमचे काही प्लेसेस जे आहेत, आलप्पी, बॅकवॉटर्स वगैरे, हे ते सर्व पाहिलं आणि मग आम्ही एर्नाक्युलम याचंच जे जुनं नाव आहे, गाव जे आहे त्या गावाचं जुनं नाव आहे कोची. आणि त्या कोची गावामध्ये
एक चर्च आहे, त्या चर्चचं नाव मिरॅकल चर्च. तर तिथे नेहमी काही ना काहीतरी चमत्कार होतच असतात. कधी तिथे येशू ख्रिस्ताचा जो स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, त्या हातातून कधी रक्ताचे थेंब पडतात, तर कधी काही वेगवेगळे चमत्कार होत असतात. आम्ही गेलो तेव्हा पण तिथे एक चमत्कार दिसत होता की जो स्टॅच्यू आहे त्याच्या पोटामध्येच येशू ख्रिस्ताचं चेहरा दिसत होता. स्टॅच्यूच्या पोटामध्ये येशू ख्रिस्ताचा चेहरा, येशू ख्रिस्ताच्या स्टॅच्यूमध्ये पोटामध्ये येशू ख्रिस्ताचा चेहरा, फोटो काढला तरी तो चेहरा यायचा. हा चमत्कार तिथे त्या दिवशी दिसत होता. तो आम्ही पाहिला, आम्ही फोटो काढले. त्यानंतर त्या चर्चच्या बाहेर असं समई जी ठेवलेली असते, त्यातलं तेल आम्ही घेतलं, आमच्या डोक्याला लावलं. आमची जी मावशी आहे, प्रमोदिनी कांबळे, पमा मावशी जिला आम्ही म्हणतो, आम्ही 7-8 वर्षापूर्वी गेलो होतो. तिचे गुडघे फार दुखायचे, गुडघे सुजायचे आणि तिला बसता यायचं नाही आणि उठता पण यायचं नाही. तर तिने काय केलं, ते जे समईमधलं तेल होतं, मिरॅकल चर्चच्या बाहेर जी समई होती त्याच्यातलं तेल तिने तिच्या गुडघ्याला लावलं आणि आम्ही लॉजवर आलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला आमचे मित्र थॉमस यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे माल्याटोर या ठिकाणी जायचं होतं. माल्याटोर या ठिकाणी थोमानी स्वतः बांधलेलं चर्च आहे. परंतु माल्याटोर ही एक जी टेकडी आहे, टेकडीवर ते चर्च आहे आणि टेकडी चढायला 1 तास लागतो. किल्ला जसा चढतो आपण तसं ते टेकडी आहे आणि टेकडीवर तो चर्च आहे. पण किल्ला चढणं सोपं, कारण किल्ल्याला पायऱ्या असतात, या टेकडीला पायऱ्या नाही. असंच आपण चढत जायचं आहे, पण घसरत पण नाही, धोकेदायक पण काही नाही, अगदी सहज आरामात आपण चढून जाऊ शकतो. तर आम्ही ठरवलं होतं की पमा मावशी इथे गुडघ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ती खालीच थांबेल आणि आम्ही वर जाऊन प्रार्थना करून येऊ. परंतु ते आदल्या दिवशी मिरॅकल चर्चच्या ते तेल लावल्यामुळं तिच्या गुडघ्यात शक्ती प्राप्त झाली होती आणि मग ती म्हणली मी पण येते. तर 1 तास चढायला लागतो ती टेकडी. तरी पण आम्ही म्हणलं येते तर चला. आणि ती पमा मावशी पण आमच्याबरोबर ती टेकडी चढून आली. विशेष म्हणजे पहिल्यांदा तिचे गुडघे दुखले नाहीत, नाहीतर तिला उठताना पण त्रास व्हायचा आणि बसताना पण त्रास व्हायचा आणि गुडघे सुजायचे तिचे. ती टेकडी चढली. त्या टेकडीवर थोमानी बांधलेलं चर्च आहे. 1 तास टेकडी चढायला लागतो. थोमानी बांधलेलं चर्च आहे. तिथे एक दगड आहे, तिथं थोमाचे पाय उमटलेले आहेत. तिथे थोमा राहत असे आणि तिथं पुष्कळ लोक येऊन बरे होऊन जात असत, चमत्कार होत असत आणि त्यामुळे ते चर्च खूपच फेमस आहे. आणि तिथं आम्ही प्रार्थना केली. आमची मोठी मुलगी मर्सी हिच्या लग्नासाठी प्रार्थना केली की हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेने, तुझ्या कृपेने आमची मोठी मुलगी मर्सी, हिला चांगलं स्थळ तू पाठवून दे. आणि अशी प्रार्थना करून आम्ही आलो. त्यानंतर आम्ही ती केरळ ट्रिप संपून जेव्हा घरी वगैरे आलो, आमच्या बहिणीची मुलगी मनीषा लोंढे ही ऑस्ट्रेलियाला असते. तिचे मिस्टर प्रवीण लोंढे हे पण ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहेत, मेलबोर्न या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि ते चांगले धार्मिक आहेत. तर ते मेलनर्स आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक मुलगा, ख्रिस्ती धार्मिक भारतीय मुलगा रुबेन ख्रिस्तदास, या मुलाचं स्थळ त्यांनी आम्हाला सुचवलं. आणि अनायासे तो मुलगा इंडियामध्ये सुट्टीसाठी येत होता. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जाताय, मुलगी आहे, नर्सिंग पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला बघायचं असेल तर बघा. आणि मग ते रुबेन, त्यांची आई, बहीण वगैरे घरी आले पाहायला आणि त्यांनी आमची मुलगी मर्सी हिला पसंत केलं आणि तिचं लग्न झालं देवाच्या कृपेने. आणि मर्सी
सध्या त्यांचे मिस्टर रुबेन यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये आहे. देवाची स्तुती असो. एक प्रार्थना माल्याटोर या ठिकाणी केली होती की मर्सीला चांगलं स्थळ परमेश्वराने द्यावं. परमेश्वराचे मी उपकार मानतो. आणि प्रवीण लोंढे आणि मनीषा लोंढे जे ऑस्ट्रेलियाला आहेत, आमच्या बहिणीची मुलगी आणि त्यांचे मिस्टर, यांचेही मी आभार मानतो. खरोखर देवाची कृपा, देवबाप त्याची योजना आपल्यापर्यंत पोहोचवतो. कधी केरळला गेलात स्वतःच्या टुरिझममधून तर शक्य असेल तर ते माल्याटोर टेकडी चढून जावा. मिरॅकल चर्च पहा. आमच्या पमा मावशीला आज जवळजवळ 70 वर्ष पूर्ण झाली. तिला मी 1-2 दिवसापूर्वीच विचारलं, कारण मला ही साक्ष तिच्याबद्दल द्यायची होती ना आजच्या संदेशामध्ये, की तुझे गुडघे कसे आहेत. तर ती म्हणली तेव्हापासून केरळला ते मिरॅकल चर्चमधून ते तेल गुडघ्याला लावल्यापासून आजपर्यंत 8 वर्ष झाली, आजपर्यंत गुडघ्याचा काही त्रास नाही. देवाची स्तुती असो. गुडघे सुजत होते असं तिने सांगितलं. बसताना उठताना त्रास होत होता असं तिने सांगितले. पण आज ती गुडघ्यावर बसून प्रार्थना करते. ती सध्या 70 वर्षाची आहे. देवाची स्तुती असो. हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे. आणि थोमा हा येशू ख्रिस्ताचा 12 मधला एक शिष्य केरळमध्ये आला आणि त्याने तिथे जे चर्चेस बांधले, तिथं परमेश्वराचे उपस्थिती, आशीर्वाद आहे हे देवबाप परमेश्वर दाखवून देतो. केरळमध्ये पुष्कळ चमत्कार केल्यानंतर हा थोमा तामिळनाडू स्टेटमध्ये चेन्नईमध्ये आला. आणि चेन्नईमध्ये पण त्याने असेच पुष्कळ चमत्कार देवाच्या साहाय्याने सामर्थ्याने केले. चेन्नईचा राजा महादेवन जो होता त्याने पण प्रभू श्री ख्रिस्ताला स्वीकारलं. पुष्कळ लोकांनी तामिळनाडू स्टेटमध्ये चेन्नईमध्ये परमेश्वराला प्रभू श्री ख्रिस्ताला स्वीकारलं. पुष्कळ लोकांनी बाप्तिस्मा घेतला. पुष्कळ लोक ख्रिस्ती झाले. चेन्नईमध्ये AD 72 इसवी सन 72 म्हणजे 12 वर्ष थोमा केरळमध्ये राहिला, 8 वर्ष तो चेन्नईमध्ये तामिळनाडूमध्ये राहिला आणि त्याने पुष्कळ सेवा केली. पुष्कळ चेन्नईमधले पुष्कळ लोक ख्रिस्ती आहेत. पुष्कळ लोक बघा तुम्ही, केरळमध्ये जावा, चेन्नईमध्ये जावा, पुष्कळ लोक ख्रिस्ती आहेत. डॉक्टर DJS दिनाकरन, डॉक्टर पॉल दिनाकरन हे चेन्नईचेच आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि चेन्नईमध्ये थोमाला मारलं. ते थोमाची कबर चेन्नईमध्येच आहे. AD 72 मध्ये थोमा मरण पावला. तर जिथं कबर आहे तिथं एक चर्च बांधलेला आहे. त्या चर्चचं नाव सॅन्थोम चर्च म्हणजे सेंट थॉमस चर्च. सॅन्थोम म्हणजे सेंट थॉमस चर्च असं त्या चर्चला म्हणतात. तर जेव्हा सुनामी लाटा आल्या समुद्र किनाऱ्यावरून, ती चेन्नईमध्ये पण त्या सुनामी लाटा घुसल्या होत्या चेन्नईमध्ये. आणि विशेष म्हणजे चेन्नईमध्ये घरोघरी पुष्कळ पाणी 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 शिरलं होतं. परंतु सेंट थॉमस चर्च हे समुद्राच्या किनाऱ्याला असून सुद्धा त्या चर्चच्या पायरीपासून जवळजवळ 100 फूट लांब ते पाणी थांबलं होतं सुनामी लाटांचं. सेंट थॉमस चर्चच्या पायरीपासून 100 फूट लांबवरच ते पाणी थांबलं होतं. चेन्नईमध्ये पुष्कळ घरांमध्ये पाणी घुसलेलं आपल्याला माहिती आहे सुनामी लाटांमध्ये. हा देवाचा चमत्कार, देवाची कृपा आहे. जिथं कबर आहे ते सेंट थॉमस चर्च, थोमा. त्यांनी पुष्कळ कार्य केलं देवाच्या सेवेचं, देवाच्या सुवार्थीचं. देवाने त्याच्याद्वारे पुष्कळ चिन्ह आणि चमत्कार घडवून आणले. देवाचं सामर्थ्य त्याच्याबरोबर कार्य करत होतं. प्रभू श्री ख्रिस्ताचा 12 मधला तो एक शिष्य होता. देवाची स्तुती असो. तर तामिळनाडूमध्ये जे त्यांनी काम केलं, तामिळनाडूमध्ये एक ठिकाण आहे ते म्हणजे कन्याकुमारी, भारताचं शेवटचं टोक. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आहे, नाही का. आणि कन्याकुमारीला जर तुम्ही गेलात तर अवश्य स्वामी विवेकानंद लॉज किंवा आश्रम या ठिकाणी वस्ती करा. ते फार मोठं आहे, फार मोठा एकरचा तो एरिया आहे. पुष्कळ झाडं आहेत, त्याच्यामध्ये मोर वगैरे पण पुष्कळ आहेत आणि निसर्गरम्य अतिशय सुंदर असा परिसर आहे.
आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंद हे मोठे स्वामी होते, भारतातले थोर विचारवंत होते. ते फिलॉसॉफर होते, तत्त्वज्ञानी होते. त्यांचा अभ्यास गाढ होता आणि त्यांनी शिकागो परिषद गाजवली हे आपल्याला माहिती आहे. परंतु जर तुम्ही गुगल सर्च केलं, स्वामी विवेकानंद कोट्स ऑन जीसस क्राइस्ट असं जर तुम्ही सर्च केलं, तर तुम्हाला असं दिसेल की स्वामी विवेकानंद काय म्हणतात येशू ख्रिस्ताबद्दल. जर मी येशू ख्रिस्ताच्या काळात असतो तर मी येशू ख्रिस्ताचे पाय माझ्या अश्रूंनी नव्हे तर माझ्या रक्तानी धुतले असते. म्हणजे इतकं प्रभू येशू ख्रिस्ताला स्वामी विवेकानंद मानत होते. मी त्यांचे पाय माझ्या रक्ताने धुतले असते. प्रभू येशू ख्रिस्ताला फार स्वामी विवेकानंद मानत होते. आणि त्या स्वामी विवेकानंदाच्या आश्रमामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं एक वाक्य पण लिहिलेलं आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरच्या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचं आहे. हे वाक्य आम्हाला स्वामी विवेकानंद आश्रमामध्ये एका बोर्डवर वाचायला मिळालं. देवाची स्तुती असो. निसर्गरम्य, तुम्ही जर त्या स्वामी विवेकानंद आश्रमामध्ये गेलात, रूम घेतलीत, तर तुमच्या रूमसमोर मोर वगैरे पण येतात. संध्याकाळी पावसाळी वातावरण झालं की मोरांचा नाच पण तुम्हाला पाहायला मिळतो. आणि ते इतके बेभान होऊन नाचतात की त्यांच्या बाजूला तुम्ही जाऊन उभं राहिला तरी ते फोटो काढताना त्यांचं लक्ष नसतं. थोमाने केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये देवाची फार मोठी सुवार्ता गाजवली. माझा प्रभू माझा देव, हे जे थोमा म्हणला ते त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सत्य करून दाखवलं. देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देवप्पा, तुझी कृपा आमच्यावर सदैव असू दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताणणारा प्रभू श्री सर्व मागतो नाही बापा, आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. गीत क्रमांक 508 हे आपण म्हणू. गीत क्रमांक 508. अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजूनी गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणूनी नमितो, तुझा मी आता जाणूनी नमितो. ख्रिस्ता दयेने दीनास पाही, अर्पितो प्रभूला. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवप्पा, हे दान तुझ्या वेदीपुढे आणत असताना आमच्या सर्व पापांची, अन्यांची, अपराधांची, चुकांची तू आम्हाला क्षमा कर. आणि या दानाचा उपयोग देवराज्याच्या वाढीसाठी, गोरगरीब, अनाथ, विधवा, पुरके यांच्यासाठी आणि देवाच्या मंदिराच्या डागडुजीसाठी होते. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताणणारा प्रभू सर्व मागतो आणि बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे पितृ मानेल जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहेत तसेच तो आमच्या ऋणामास सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाटापर्यंत सोडून. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा मान मिळपा जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. सुवंद्य देवा परात्प स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला त्या अनंत मान, आमेन.
प्रभूशीची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.